काही दिवसांपूर्वी भिगवणमध्ये 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. आईच्या डोळ्यात लाल मिरचीची चटणी टाकून अपहरण झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं. अचानकच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्या व्हिडिओमध्ये पीडित तरुणी काय सांगते, माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या स्वइच्छेने गेले होते. आमचे परस्पर सहमतीने प्रेम संबंध आहेत. यासोबतच हजर होण्यापूर्वी काही राजकीय नेत्यांनी केलेले आरोप देखील तरुणीने फेटाळून लावलेत. कोणाचाही दबाव नाही, कोणाची मदत घेतली नाही असा देखील दावा पीडित मुलीने यावेळी केला. घटनेमध्ये नातेवाईकांचे आरोप आणि राहुल कुल वादात आले. पण प्रकरण इथेच थांबलं नाही. नातेवाईकांनी थेट दौंडचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले. झहीर शेखला राहुल कुल यांनी मदत केली असा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला. इतकंच नाही तर राहुल निर्भीड पवन 2.0 या युट्यूब चॅनल मध्ये आज मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. भिगवण अपहरण प्रकरण आणि संपूर्ण जिल्हा हादरवणारी ही घटना, नाकाबंदी, रास्ता रोको, कुटुंबियांचा संताप आणि या प्रकरणाला अचानक मिळालेला मोठा ट्विस्ट. काही दिवसांपूर्वी भिगवणमध्ये 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. आईच्या डोळ्यात लाल मिरचीची चटणी टाकून अपहरण झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं. महामार्गावर रास्ता रोको देखील करण्यात आला. पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्याची यावेळी नाकाबंदी करण्यात आली. मुलीचा शोध सुरू असतानाच अचानकच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्या व्हिडिओमध्ये पीडित तरुणी काय सांगते, माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या स्वइच्छेने गेले होते. चला तर तो व्हिडिओ आपण पाहूया. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आले. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसाने डोळ्यावर त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले. आणि या व्हिडिओ नंतर या प्रकरणात एक निर्णायक वळण लागलं. 21 वर्षीय तरुणी आणि झहीर शेख हे दोघेही स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले. तरुणीने प्रतिज्ञापत्र सादर करत स्पष्ट नमूद केलं होतं, मी माझ्या स्वइच्छेने झहीर शेख सोबत गेले होते. मागील 1 वर्षापासून आमचे परस्पर सहमतीने प्रेम संबंध आहेत. यासोबतच हजर होण्यापूर्वी काही राजकीय नेत्यांनी केलेले आरोप देखील तरुणीने फेटाळून लावलेत. कोणाचाही दबाव नाही, कोणाची मदत घेतली नाही असा देखील दावा पीडित मुलीने यावेळी केलाय. मात्र या घटनेमध्ये नातेवाईकांचे आरोप आणि राहुल कुल वादात आले. पण प्रकरण इथेच थांबलं नाही. नातेवाईकांनी थेट दौंडचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले. झहीर शेखला राहुल कुल यांनी मदत केली असा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला. काढा तुम्ही आजर व्हायला शेख यांना फोन केला का नाही? तसं राहुल कुलचं आजर शेखचं पण कॉल रेकॉर्ड काढावा शासनाने. ऐका, जनतेचं मत आहे एवढी की आमचे विनंती केली आमदार की मी तुमची आमदार हे बहीण आहे. नसावे, त्यांनी बहीण राजीनामा द्यावा. तुम्हाला बोलते म्हणजे आणि ही जर पैसे- जनतेतून जर भावना बहीण उद्भवत म्हणून असेल शेजार राहिली. तर त्या आमदारांनी मला नक्की तेवढं त्याच्यावरती तुम्ही विचार आणून करावा. द्या. त्याचबरोबर एवढं महाराष्ट्राचे पैसे मुख्यमंत्री यांनी द्या. सुद्धा विचार करावा. आणि मला फोन करतोय, मुलगी ऐकत नाही, हे तुला कसं कळलं? मग का नाही सांगितलं तू? 3 दिवस झाले काष्टीमध्ये मुलगी होती. सगळं आम्ही एसपीला DYSPला सगळ्यांना कॉल केलं. बोलण्यावर समजते पोरगी पूर्णपणे दबावाखाली आहे. दबावाखाली पोरगी बघत नाही, कुणी पण तिची मुलाखत घ्या. मीडियावाली तुम्ही पण मुलाखत घ्या, विचारा तिला. का पोलिसांनी याची दखल नाही मुलगी घेतली? काय सांगते, माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होता. आता काय बोलती, माझं 1 वर्षापासून आहे. आता थोड्या वेळ माझं महिन्यापासून होतं तिच्या असं बोलण्यामध्ये बोलत. विसंगती निर्माण होते. बघा तुम्ही चेक करा ती संगती. केलं जातंय. पुरीची आई स्वतः सांगते, ज्यावेळेस पोरगी 12 वर्षाची त्यावेळेसपासून पुरी- तिला हे कसं- 12 वर्षाच्या मुलीला तिची आई किंवा चिटवारीत होती. लक्षात ठेवा. आजोबा नाही, मग तिला सरळ सरळ सांगण्यात जातंय की तुझं लहान भाऊ आहे, त्यांना आम्ही मारून टाकणार, तुझ्या आईला मारणार. आणि ती जात अशी आहे की त्या पुरीला माझ्या मुलीला खरंच वाटणार ती गोष्ट, कारण ती जातच तशी की मारू पण शकते या.
त्याच्यामुळे ती दबावाखाली जिहादचा येणार. ह्यांनी आता प्रकार आपल्या केलाय. भावांना उद्या कोण आहे त्याच्यामुळे ती मुलगी त्या लव दबावाखाली जिहादचा जाऊ प्रकार शकते केलेला आहे. त्यांच्यासाठी. भावासाठी जाऊ बी शकते त्यांच्या बरोबर कारण तिच्यावर दबावच तेवढा आहे. मारून टाकन म्हणलं म्हणून आपल्या भावांपेक्षा आपलंच काय करायचं मग त्यांच्यासोबत गेलेलं चांगलं म्हणून मुलगी दबावाखालीच माझ्या त्यांच्यासोबत गेली. भावांना मारण म्हणल्यानंतर आईला मारण म्हणल्यानंतर काय मुलगी राहून म्हणजे असं करायचं या आज आमच्या चेहऱ्यात सुद्धा बघा इतकंच नाही तर राहुल कुल यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. परंतु या सर्व प्रकरणामध्ये आमदार राहुल कुल यांनी देखील महत्वाचं स्पष्टीकरण दिलंय. या आरोपांवर आमदार राहुल कुल यांचा पलटवार देखील पाहायला मिळतोय. राहुल कुल काय म्हणाले, मी झहीर शेखला ओळखत देखील नाही. कोणी माझ्या नावाचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने मदत केली असं देखील होत नाही. या प्रकरणात राजकारण केलं जात आहे असं आमदार राहुल कुल यावेळी म्हटले. परवा भिगवण या ठिकाणी जी तरुणीची तक्रार आली त्या संदर्भामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये सातत्यानं पोलिसांच्या संपर्कात राहून त्याचबरोबर त्या मुलीच्या मामांच्या संपर्कात राहून तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहून सातत्यानं त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाने केलेला आहे. काल त्या मुलीचा शोध घेईपर्यंत दर तास 2 तासाला पोलीस प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत. काल जे काही मुलगी मिळाल्यानंतर आज जे काही त्या ठिकाणी आरोप झाले त्या संदर्भामध्ये मी एवढंच सांगेल की या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना सामाजिक जाणीवेने आम्ही सगळेजण काम करतो आणि त्यामुळे कुणी जर काही आरोप करत असेल तर मला एक निश्चितपणे मी नमूद करेल की मला एक मुलगी आहे, माझ्या घरात महिला पदाधिकारी राहिलेले आहेत, त्यामुळे महिलांचा प्रश्न कसा हाताळावा याची जाणीव मला आहे. आणि कदाचित आज कोणी स्टेटस ठेवला हा जो विषय घडला त्यामध्ये कदाचित मी या विषयामध्ये मुलीच्या बाजूनं अतिशय भक्कम भूमिका घेतल्यामुळे असं केलेलं असावं असं माझं प्राथमिक मत आहे. परंतु या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी कसोशीनं करावी, त्याचबरोबर त्या मुलीचा शोध घ्यावा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारे सातत्यानं मागणी मी केलेली आहे. जे आरोप करतायत त्यांनी वस्तुस्थिती पहिल्यांदा तपासावी आणि मगच आरोप करावे अशा प्रकारची विनंती मी निश्चितपणे करेल. त्या कुटुंबाच्या विषयी आम्ही सगळेजण सहानुभूतीपूर्वक मदतीच्या भूमिकेमध्ये आहोत आणि त्या कुटुंबियांना जी जी लागेल ती मदत करण्याची आमची तयारी आहे. प्रशासन पूर्ण सक्षमतेने काम करतंय. काल रात्रीपासून त्या ठिकाणी त्या मुलीची समजुतही घालण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून होतोय आणि त्या कुटुंबाला जो जो पाठबळ आहे ते देण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. त्यामुळे कुणी जर अशा प्रकारचे गैरसमज करत असतील तर तुमच्याही घरात मुली आहेत, माझ्याही घरात मुली आहेत, त्यामुळे आरोप करताना वस्तुस्थितीची जाणीव ठेवून तपासून मगच आरोप करावेत अशा प्रकारचं नम्र आवाहन मी या सगळ्यांना करेन. तुमचं मुलीच्या कुटुंबियांशी काय बोलणं झालं होतं का? मला जशी घटना कळाली तसं पोलिसांना मी संपर्कात होतो. मुलीच्या मामा जे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि वारंवार पोलिसांनाही सूचना केल्यात की जो तपास चाललेला आहे तो जो तपास आहे त्याची सगळी माहिती त्या मुलीच्या कुटुंबियांना द्यावी आणि सगळ्या बाजूने त्या कुटुंबियांना मदत करावी अशा प्रकारच्या वारंवार सूचना मी पोलिसांनाही केलेल्या आहेत आणि त्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या सुद्धा मी संपर्कात. तुमच्या विरोधात घोषणाबाजी केली याच्यामध्ये काय राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातो काय? मी सांगितलं की माझी निपक्षपाती भूमिका असल्यामुळे काही लोक दुखावले गेले असतील आणि त्यामुळे अशा प्रकारे काही लोकांनी त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असावा असं माझं मत. गोपीचंद पडळकर यांनी मोका लावण्याची मागणी केली होती आदर्श आणि त्यांनी तुमचा स्टेटस ठेवला ज्याच्यामुळे सगळा वाद निर्माण झालेला आहे. मुळात या कोण आरोपी आहे त्याला मी ओळखत नाही. गुन्हा भिगवण तालुका इंदापूर इथे घडलाय. मुलगी बारामतीमध्ये हजर झालेली आहे आणि त्यामुळे कुणी कुणाचं स्टेटस ठेवावं आणि त्यामुळे कुणावर आरोप करावे याचा कुठलाही सुतराम संबंध मला समजत नाही. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये मी प्रत्येक गावात गेलो तर 5-25 लोकांना नावानिशी ओळखतो आणि 25 वर्ष काम केल्यानंतर प्रत्येकाचे माझे संबंध आहेत. जसे माझ्या कार्यकर्त्यांचे संबंध आहेत तशी विरोधी कार्यकर्त्यांची सुद्धा माझे काही लोकांचे अतिशय चांगले स्नेहपूर्वक संबंध आहेत. त्यामुळे कुणी चुकीचं केलं आणि जर कुणी कुणाचं स्टेटस ठेवलं म्हणून कुणावर तरी आरोप करावेत हे योग्य नाही. आपण ज्यावेळी सार्वजनिक कार्यक्रमात जातो त्यावेळी सगळ्यांनाच आपण सद्भावनेने भेटत असतो. त्यामुळे अशा प्रकारे कुणी स्टेटस ठेवल्यामुळे कुणाला आरोप करावे
असं जर कोण करत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी राजकारण केलं जाते असं माझं मत. तुमचे कॉल रेकॉर्डिंग काढण्याची मागणी करतो. सगळे रेकॉर्डिंग काढावेत. मी माझ्याकडे येणारे सगळे फोन घेतो, सगळ्यांना परत फोन करतो. माझा फोन जवळपास 14 तास सातत्यानं चालू असतो. त्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी मी सातत्यानं फोनच्या माध्यमातून, भेटीच्या माध्यमातून संपर्कात असतो. त्यामुळे त्यांची जी मागणी आहे, माझी उलट या सगळ्या प्रकरणात मागणी आहे की जे जे दोषी असतील त्याच्यात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे. मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे का? त्याचं मुलींच्या कुटुंबियांच्या मी संपर्कात आहे आणि आवश्यकतेप्रमाणे आवश्यकता असेल तर मला भेटण्यासाठी निश्चितपणे आवडेल आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सगळ्या बाजूने प्रयत्न करू. आणि अशा कुणाच्याही कुटुंबाच्या बाबतीत घडत असेल तर ते आमचं कर्तव्यच आहे असं मी मानतो. मित्रांनो, मग आता प्रश्न असा पडतोय, जर तरुणीने प्रतिज्ञापत्रात स्वतःहून गेल्याचं मान्य केलं असेल तर अपहरणाचा गुन्हा कुठे टिकतो का? पोलीस कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास करत आहेत. तरुणीचं वय 21 असल्यानं तिच्या जबाबाला कायदेशीर महत्व देखील आहे.